सौरभ उठ चल. अरे मला आवरायचंय, उठ चल चल उठ. नाही नाही यार, दमलं, झोपू दे जरा. सौरभ अरे उठ रे. बरं हा फोन घे तुझा, मोनिकाचा फोन आला होता, ते पोहोचले. उठ चल, मला खूप काम आहेत सौरभ, आवरायचंय मला. उठ चल चल उठ. पण तू एकटी कुठे आहे? रंजू आहे ना. रंजूताई कुहूला झोपवताय. उठ. गार्गी पण झोपलेलीच असेल. सीमावाहिनी काय ग, परत दमली का ती? मला नाही यार, सीमावाहिनीच्या तब्येतीबद्दल काळजीच वाटायला लागली आता. हो, तरी किचन आवरत होत्या. मी जबरदस्ती त्यांना रूम मध्ये पाठवलं झोपायला. मला पण काय कळत नाही यार, अलीकडे खूप लवकर दमायला लागली ती. असं कधी होत नव्हतं यार. तू तर आत्ता आलीयस. तू येण्याआधी सगळी कामं तीच करायची ना. सकाळपासून रात्रीपर्यंत तीच कामं करत असायची आणि आता अचानक. हो, आणि सतत मूड स्विंग्स होत आहेत. मला आहे ना एका गोष्टीची शंका आहे. कोणत्या? ते रिपोर्ट्स आल्यावर सांगेन. मी कालच त्यांना घेऊन गेले होते काही ठराविक टेस्ट करायला. त्याचे रिपोर्ट्स उद्या येणार आहेत. तू रिपोर्ट्स घेऊन येशील? आणीन ना. हे पण काही सिरियस नाही ना? नाही रे, पण काही टेस्ट केलेल्या बऱ्या. आता रिपोर्ट्स बघितल्यावरच कळेल मला. एनिवे चल, तू आज जा, मला आवरायचंय. चल चल चल, जा जा आज जा. अरे खूप काम आहेत, चल. आला ग बाई, आला ग बाई, आला ग, आला 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 आला, ओ आला 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 आला. पाडाला पिकलाय आंबा, आंबा बाई पाडाला पिकलाय आंबा. पिकलाय आंबा. हा, कसल्या घाणेरड्या आवाजात गातोस रे? हे सभ्य माणसाचं घर आहे. इथे जायचं ना, चांगल्या आवाजात गायचं. जमत नसेल तर बाहेर जा, रस्त्यावर सिग्नल लगा, 4 पैसे तरी मिळतील. हो, तुम्ही आहे ना तुमच्या घरातल्या एकमेव जावयाला प्रतिष्ठित माणसाला बोलताय, लक्षात घ्या. प्रतिष्ठित? प्रतिष्ठित तेरी चांगल्या माणसाला बोलताय, लक्षात घ्या. आणि पैशाचा बोलाल ना तर माझ्या दुकानातला जेवढा प्रॉफिट येतो तेवढा सगळा देतोय. सीमा वहिनीला जाऊन विचारा. कोणाचं नाव घेतलंस? बरोबर आहे, बरोबर आहे. उंदराला मांजर साक्ष, तू उंदीर आणि ती बोचकारणारी मांजर. आणि हे केदार म्हणजे काय? लांडगा. सौरभ माकड. बरोबर आहे, बरोबर आहे. काय परमेश्वराने सगळ्या प्राण्यांना आमच्या घरामध्ये भरलेलं आहे. हे घर आहे का प्राणी संग्रहालय तेच कळत नाही मला. तुझी बायको गाढव, त्यात भर पडली आणखी एकाची. व दादा, तुम्ही आपल्याला काय पण बोला, पण आपल्या बायकोला काय बोलायचं नाही, सांगून ठेवतो. हा, अरे अरे बोलणार म्हणजे काय? याला काय अर्थ? अरे काय काय चाललंय तुमचं? झाली का तुमची सुरुवात? बघा ना कसे बोलतात. अरे काय आहे मध्ये, काय चाललंय? ए, मला काय सांगतोय शांत व्हायला? प्राण्यांची विशेषणं मी लावलेत ना या सगळ्यांना, ती काही चुकीची नाही आहेत. बरोबर आहेत. एक गाढव, एक माकड. आता माझा डोका फिरवू नका. काय माणूस आहे का काय? सगळी अशांतता ना या माणसामुळेच आहे या घरात आहे. तरी एकदा वृद्धाश्रमात जाऊन आले पण नाही सुधारले नाही. काय म्हाताऱ्या माणसाला ना वृद्धाश्रमात ठेवलं ना तर बाहेरची माणसांना घरातल्या माणसांना चिव्या घालतात. पण अशी म्हातारी माणसं असली तर घरच्या माणसांनी करायचं काय सांगा मला? थांब रे यश. गपरे उंदरा. मध्ये काय काय चाललंय? तरी मी बोललो. माझ्या बायकोला काय बोलू नका. माझी बायको म्हणजे साधी आहे हो बिचारी. तिला गाढव बोलतात. अरे गाढवासारखीच वागते ती प्रत्येक वेळेला, म्हणून गाढव म्हणतो मी. तुला सांगतो लहानपणचा किस्सा. तिच्या एवढीशी होती. मी तिला म्हटलं, हे पोरी रंजे जा जरा पाणी घेऊन ये, मला तहान लागले. ती गेली. मला वाटलं आता पाणी आणेल, नंतर पाणी आणेल. बघतो तर काय, तही तो बागेमध्ये झाडांना घालायचा पाईप असतो ना पाण्याचा, तो पाईपच घेऊन आली. मला म्हणाली, बाबा बाबा हा घ्या पाईप, हा तोंडामध्ये जरा, मी बाहेर जाऊन नळ सोडते म्हणजे पाणी येईल तुम्हाला. एवढीशी लहान होती. म्हटलं काय असू दे, आता काय करायचं, पोरांचा हट्ट म्हणून आपलं धरला मी तोंडामध्ये पाईप. आणि वाट बघतोय, आता पाणी येईल, नंतर पाणी येईल. मध्येच खेचून बघतोय कुठे पाणी यायला. ही पोरगी आहे कुठे.
बाहेर जाऊन बघितलं तर ही आपली नळ सोडलेला आणि बसलेली बघत त्याच्याकडे. अरे नळ सुरू होता मग तुझ्या तोंडात पाणी कसं नाही आलं मध्या? अरे पाणी येणार कसं, नळ चालू पण पाईप नळाला लावलेलाच नव्हता. म्हणजे इकडे मी पाईप तोंडात घालून बसलोय आणि पाईपाचं दुसरं टोक तिकडे आपलं मातीमध्ये लोळत आहे. आणि इतकं विचारलं मला म्हणते कशी, बाबा तुम्ही 2 तास पाणीच पित होता, नळ बंद करायला सांगितलंच नाही. टेस्टचे रिपोर्ट्स कधी येतात असं झालंय मला आता. पण आता गेलाय ना सौरभ रिपोर्ट्स आणायला, येईल तो घेऊन. आणि तुला एक सांगू का, तुला कितीही काळजी वाटत असले ना तरी मला नाही बेकाळजी वाटत. का म्हणून विचार. का? अगं एक प्रख्यात गायनॅक माझ्या सख्ख्या भावाची बायको असल्यावर मला कशाला असेल काळजी. ती व्यवस्थित ट्रीटमेंट दिल सी मला. पण काही नसेल तर बरं होईल. खरं सांगू रंजूताई, बायका घरातलं सगळ्यांचं करता करता स्वतःकडे दुर्लक्ष करतात, विनाकारण उपास तपास करतात, बारीक होण्याच्या नावाखाली काहीतरी चित्रविचित्र डाएट फॉलो करतात. मग सगळंच संतुलन बिघडतं. मुख्य म्हणजे एक्सपर्टची ऍडवाइस न घेता स्वतःच काहीतरी अर्धवट माहितीवर उपाय करतात आणि मग सगळीच गडबड होते. सीमा वहिनींनी सुद्धा श्रावणातला कडक उपास केला, तो त्यांना नाही झेपला. पण तुम्ही मात्र सगळं व्यवस्थित पाळता. हे बघ बाई, मला भूक लागली ना की मी व्यवस्थित खाते आणि जेव्हा भूक नसेल ना तेव्हा उगाच लादत नाही हा पोटावर. इतकं सिंपल आहे सगळं. तसं मूळचा पिंडच माझा दणकट आहे. पण सध्या थोडं वजन वाढलंय हा माझं. तू मला प्रॉपर डाएट देशील ना? हो देईन. अरे सौरभ, तू कधी आलास? काही नाही, तुमचं जरा अति महत्वाचं बोलणं चाललं होतं ना, म्हणून मग डिस्टर्ब नाही केलं. म्हणलं नंतर बोलू. कारण काय आहे ना, जेवण खाणं वजन हे जगातल्या तमाम बायकांचे अत्यंत आवडीचे विषय आहेत. सो त्यामुळे अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. बरं, हे रिपोर्ट्स. माझी रंजिना हाय तशी एकदम निरागस. हो, निरागस गाढव म्हण. मूर्खासारखा मी आपला 2 तास पाईप तोंडात धरून बसलो होतो. म्हणजे खरा गाडव तूच झालास की. खरा झाला तुम्ही बोललात ते, मी आता बोलू शकत नाही ना सासऱ्याला. हुशार आहे जावई, हुशार तुझा. हे ग बस रे माकडा. माकड. आता बघा, आता म्हणाला उंदीर, आता लगेच माकड. काय ते एक ठरवा, माकड की उंदीर. तू जात करायचं रे राहायला तिकडे चालीत. सारखा सारखा चालीत चालीत करू नका. माझा सुद्धा हक आहे या घरात. काय बरोबर. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आता केदार सारखा तू सुद्धा घरामध्ये वाटा मागणार की काय? या नाही हो दादा, मी कसा हक्क सांगणार, पण इथल्या माणसांवर माझा हक्क आहे. मला घर प्रॉपर्टी यातला काय नको, पण माणसा पाहिजे. आणि सगळी माणसा कशी आनंदात राहिलेली पाहिजे. दादा, केदार बोलला असेल तुम्हाला, पण माझी देवाकडे सारखी प्रार्थना असते, या घर कधीच तुटू नये. देवान पण माझा ऐकला. राधा सारखी पोरगी पाठवली या घरात. ती हे घर कधी तोडू देणार नाही, कधीच नाही. राधा आहे ना माझी, आता सारी भिस्त तिच्यावरच आहे. विश्वास आहे माझा तिच्यावर. चला जातो. मध्या, देवानं तुला सगळी चांगली माणसं दिली रे आजूबाजूला, पण तूच दुर्दैवी. तुला माणूस आणि जनावरातला फरकच समजत नाही. हो, गणपतीच्या दिवसात मजा असतेच की ही सगळी. गाणं
नाही हो, मी काही गायक नाहीये, बस प्रयत्न केला. नाही पण तुम्ही सगळे आलात, मला खूप बरं वाटलं. हो, थँक्यू थँक्यू. केदार, मला घरी जायचंय. मग हा काय पांजरपोळ आहे का? हे देखील घरच आहे, इथेही माणसंच राहतात. केदार, मला माझ्या घरी जायचंय. मला माझ्या आईला भेटायचंय म्हणून जायचंय. जायचं नाही. केदार प्लीज, एकदा मला माझ्या आईला भेटू द्या ना हो. तुम्ही मला तिच्याशी फोनवरही बोलू देत नाही आहात. केदार, हे बघा, मी कोणाला काहीच नाही सांगणार. हा, आता गणपतीला घरातले सगळे आले होते तेव्हा मी काही सांगितलं का त्यांना? प्रयत्न चालला होता तुझा, पण मध्ये मी आलो ना, त्यामुळे बोलती बंद झाली तुझी. पण घरी गेल्यावर मात्र तू आईला नक्की सांगशील सगळं, आणि ती सुद्धा तुला काहीतरी लबाडी सांगेल. तशी धूर्त आहे ती. केदार, काय बोलताय तुम्ही? बरोबरच बोलतोय. आधी माझ्या नावाचा सुद्धा तिटकारा होता तिला. तुझ्या पोटात हे असं लपवा छपवीचं मूल नसतं तर माझ्याशी लग्न करू दिलं असतं तिने? नसतं. केदार, अहो पण हे बघ, तुला सेफ करायचं होतं म्हणून हो म्हटलं तिने, कारण दुसऱ्या कोणी पत्करलं नसतं ना तुला. केदार, वाटेल ते बोलू नका तुम्ही. एकतर ह्या लग्नाचं प्रपोजल तुम्ही आमच्याकडे आणलं होतं. आम्ही फक्त हो म्हणालो, आणि माझ्या पोटात जे मूल आहे ते तुमचंच आहे असं सांगायची आयडिया तुमची होती. आम्हाला तर सगळ्यांना खरंच सांगायचं होतं. खरं सांगितलं असतं ना तर माझ्या नावाचं हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात नसतं. मंगळसूत्र ओढणं वाटू लागलंय मला आता. केदार, प्लीज तुम्ही असे का वागताय माझ्याशी? नका ना वागू. तुमच्या मनात नेमकं काय आहे? कठीण 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 किती, कठीण 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 किती, पुरुष हृदय बाई. है ना? कठीण 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 किती, पुरुष हृदय बाई. कठीण कठीण. दादा, काय झालं? राधा, अगं सांग ना, काय रिपोर्ट्स मध्ये? राधा, राधा सांग ना यार, काही सिरियस आहे का? राधा प्लीज, अगं सांग ना. तूच अशी टेन्शन मध्ये आलीस तर आम्ही काय करायचं ग? निदान आम्हाला काहीतरी सांग. हे बघ, आम्हाला कळो न कळो पण काहीतरी सांग. हो ना. सीमा वहिनींना प्रीमेच्युअर मेनोपॉज आला आहे. अगं बाई, मग आता? अगं जेमतेम 33 वर्षांची आहे ती. इतक्यातच सगळं थांबलं म्हणतेस? म्हणजे स्त्रीत्व संपलं की? राधा, राधा म्हणजे ती कधीच आई होऊ शकणार नाही का ग? हे बघा, असं काही नाहीये.
सायन्स स्वस्त नाही बसत. उपाय आहेत ऍडव्हान्स मेडिसिन्स मध्ये, पण त्या गोष्टी खेरीज बाकीचे जे परिणाम होणार आहेत त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायला लागेल. एक तर या कंडिशन मध्ये हाडं खूप वीक होतात, त्यामुळे थोडंसंही धडपडणं खूप महागात पडू शकतं. फ्रॅक्चर्स होऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे काय? हार्ट अटॅकची शक्यता खूप मोठी असते. व्हॉट? राधा, अगं काय बोलतेस काय? रंजू, हो रंजुताई, साधारणपणे बायकांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण खूप कमी असतं, पण या कंडिशनमध्ये मात्र ही शक्यता खूप टक्क्यांनी वाढते. आणि तिसरं म्हणजे काय? मूड स्विंग्स ही वाढतात. म्हणजे मूड सारखे बदलतात. कधी कधी विसरायला होतं, कधी कधी खूप चिडचिड होते, कधी कधी खूप प्रेमाने वागतात. असं सगळं होतं. आणि आपल्याला वाटायचं ही अशी का करते म्हणून. हो, आता आपण त्यांना खूप सपोर्ट करायला हवा. त्या चिडल्या तरी आपण शांत राहायला पाहिजे. सौरभ, मला काय वाटतं, आपण मार्कंड दादाला कळवूयात का? त्याला म्हणून निदान येऊन तरी जा. काही गरज नाहीये. त्याला कुठे आहे तिची काळजी? कधीतरी तोंड देखलं येऊन जातो तो. आणि नको ना, त्याच्या उपकारांची काही गरज नाही आपल्याला. आपण आहोत ना सगळे. आपण सांभाळून घेऊ तिला. आणि आतापर्यंत तिने केलंय ना आपल्या सगळ्यांचं. आता आपण करू. चालेल, नको बोलवायला त्याला आपण. नको बोलवायला. राधा, सीमाला माहितीये का ग तिला काय झालंय ते? नाही बहुतेक, पण तुम्ही कोणीही त्यांना काही बोलू नका. मी आधी दादा आणि केदारना पण कन्सल्ट करणार आहे. त्यांचेही ओपिनियन घेते. मग मी स्वतःच बोलीन सीमा बहिणींशी. आलेच. सौरभ, खरंच खूप समजूतदार आहे तुझी बायको. खूप समजूतदार आहे. सौरभ, मला खरंच खूप टेन्शन आलंय राधा. तू म्हणालीस तसा हार्ट अटॅक नाही येणार सीमावहिनीला. नाही, तसं काही नाही होणार. आपण त्यांची ट्रीटमेंट लवकरच सुरू करतोय. आणि या सिच्युएशनचं गांभीर्य कळावं म्हणून मी हे सगळ्यांना डिटेलमध्ये सांगितलं. आपण वेळेवर औषधं घेतली, त्यांच्याशी वागताना काय काय गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर त्यांची तब्येत अगदी चांगली राहील. त्यांची काळजी घे. तू सड्यासारखा वागू नकोस त्यांच्याशी. मी डॉक्टर आहे, मी बघीन. तू काळजी करू नकोस. तेव्हा शहाण्या मुलासारखं या डॉक्टर बायकोचं ऐकायचं आणि सीमावहिनींचा मूड सांभाळायचा, त्यांना जपायचं. वेळ प्रसंगी त्या रडतील, रुसतील, रागवतील, क्षणात हसतीलही, नाहीतर खूप प्रेम करतील, नाहीतर अचानक चिडतील सुद्धा. तान्हुल्या मुलाला जेव्हा भूक लागलेलं कळत नाही आणि मग नुसतंच रडत राहतं ना, तसं. पण आपल्यालाच त्यांना सांभाळायला लागेल. त्यांना कोणत्या वेळी काय हवंय काय नको ते आपल्यालाच बघायला लागेल. बरं, मी दादांना भेटून त्यांनाही काही इन्स्ट्रक्शन्स देऊन येते. राधा, तू खरंच मोठी आहेस. खूप मोठी आहेस. मी फालतू आहे, टुकार आहे. त्यामुळे ना मला कॉम्प्लेक्स येतो आणि मग मी चिडतो, रागावतो. खरं सांगू सौरभ, तुला असं वाटणं
हेच तुझ्या जिवंतपणाचं लक्षण आहे. यातूनच तुला तुझा सूर नक्की सापडेल. आय एम शुअर. राधा, तुझं प्रेम ओसरणार नाही ना? तुझा भ्रमनिरास नाही ना होणार? की मला हिरा वाटला होता पण गारगोटीच निघाली, असं नाही ना वाटणार तुला? नाही रे सोन्या, असं नाही होणार. तू मला सोडून नाही ना जाणार कधी? वेडा आहेस का? कधीच नाही.